एक मुलगी रात्रीच्या वेळी पुलावरून पळत होती. जानेवारीचा खूप थंडीचा महिना सुरू होता. तरी पण ती मुलगी पुलाखालच्या नदीत उडी मारायला लागली होती. पण तोपर्यंत तिथं एक जण येऊन तिचा हात पकडतो. ती मुलगी जोरात ओरडते की मला सोडा, मला जीव द्यायचा आहे. ती मुलगी जशी पाठीमागे वळून पाहायला लागली तशी गाडीची लाईट तिच्या चेहऱ्यावर पडली आणि मग तो मुलगा तिला पाहून म्हणाला की साधना तू? त्यानंतर साधनाने पण त्या मुलाकडे पाहिलं. त्या मुलाला पाहून साधना पण आश्चर्यचकित झाली. ती पण त्याला म्हणाली की राहुल तू? राहुल मनातल्या मनात विचार करतो की असं काय घडलं असेल, त्यामुळे साधना आत्महत्या करायला निघाली आहे. राहुलने तिला गाडीमध्ये बसायला सांगितलं. साधना पण शांतपणाने गाडीत जाऊन बसली. राहुल पण गाडीमध्ये जाऊन बसला आणि तिला पाण्याची बॉटल दिली आणि म्हणाला साधना पाणी पी. राहुलला हे समजतच नव्हतं की साधनाला कसं आणि काय विचारू की तू कशामुळे आत्महत्या करायला निघाली होती. साधना राहुलला म्हणाली की राहुल तू मला का वाचवलं, मला मरायचं होतं. राहुलने साधनाला विचारलं की आत्महत्या का करणार होती. राहुलच्या प्रश्नावर साधना एकदम शांत बसली आणि नंतर ती राहुलला हळूच म्हणाली मी कोणावर तरी प्रेम करत होते, परंतु त्याने मला धोका दिला. हे ऐकल्यानंतर राहुलला राग आला. तो म्हणाला कोण आहे तो ज्याने तुला धोका दिला आणि धोका दिल्यावर अशा आत्महत्या करतात का? तू मूर्ख आहेस का? तर साधना म्हणाली की अजून काहीतरी आहे. साधना तिच्यासोबत काय काय घडलं हे सगळं राहुलला सांगायला लागली. जेव्हा मी 12वी मध्ये शिकत होते, कॉलेजचा पहिला दिवस होता. तिथं माझी ओळख शिव ठाकूर सोबत झाली. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं मला असं वाटलं की मी ह्याच्या आधी कुठेतरी पाहिलं आहे. तिसऱ्या दिवशी मी कॉलेजला जायला निघाली होती, पण मी पाहिलं की माझी स्कूटी पंक्चर झाली आहे आणि ऑटोची वाट पाहत मी एका रस्त्याला येऊन थांबले. तेव्हा तिथं शिव आला आणि तो मला पाहून त्याने त्याची बाईक थांबवली आणि तो मला म्हणाला की अगं साधना, आपण दोघं तर एका सोसायटीमध्ये राहत आहे, तरी पण आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तू इथे उभा का आहे? साधना म्हणाली की माझी स्कूटी खराब झाली आहे. ठीक आहे साधना, मी आज तुला कॉलेजला सोडतो. ठीक आहे म्हणून मी त्याच्या बाईकवर बसले. शिव सोबत बोलताना मला कळालं की त्याला एक बहीण पण आहे. त्यानंतर हळूहळू नोट्स घेण्याच्या निमित्ताने आम्ही एकमेकांच्या घरी जाऊ लागलो आणि कधीकधी कॉलेजला पण सोबतच जात होतो. आमची भेट वारंवार होत राहिली. त्यानंतर आम्ही फेसबुक, व्हॉट्सअपवर चॅट करू लागलो. मला शिव खूप आवडायला लागला होता आणि त्याला पण मी आवडू लागले होते. डोळ्याच्या भाषेने आम्हाला कळालं की आम्हाला प्रेम झालं आहे. व्हॅलेंटाईन दिवशी शिवने मला प्रपोज केलं आणि याच दिवसाची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होती की कधी मला शिव प्रपोज करेल. त्याच दिवशी शिवने मला त्याच्या घरी येण्यासाठी सांगितलं. मी आईबाबांना खोटं सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीच्या रुपालीच्या घरी चालली आहे, कारण का माझ्या आईबाबांना मुलांसोबत दोस्ती केलेली आवडत नव्हतं. मी जेव्हा शिवच्या घरी पोहोचली तेव्हा त्याच्या घरातील लाईट बंद होती. हॉलमध्ये सगळीकडे कॅन्डल्स लावले होते. गुलाबाच्या पाकळ्यांनी आय लव्ह यू साधना असं लिहिलं होतं. मी हे सगळं पाहून हैराण होती. तोपर्यंत तिथं शिव आला आणि तो गुडघ्यावर बसून मला आय लव्ह यू म्हणू लागला. तो मला म्हणाला की तुझं माझ्यावर प्रेम आहे का? मी एकदम शॉकमध्ये होते की काय बोलावं ते समजत नव्हतं. पण मी पण अचानक त्याला म्हणाले की हो, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. त्यानंतर त्याने प्रेमाने मला मिठीत घेतलं. त्याने केक आणला होता. आम्ही दोघांनी मिळून केक कट केला. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. त्यानंतर आमचं भेटणं वारंवार वाढत गेलं. आमचं प्रेम पण जास्तच खुलत गेलं. मी जेव्हा शिवच्या घरी गेले तेव्हा माझी भेट 2-3 वेळा त्याच्या आईवडिलांसोबत आणि त्याची बहिणीसोबत पण झाली. ते पण खूप चांगले होते. मी शिवसोबत पुढच्या आयुष्याचे स्वप्न पाहू लागले. हळूहळू आमचं प्रेम खूपच दाट होत गेलं आणि आम्ही मनाबरोबर शरीराने सुद्धा एकत्र होत गेलो. हे आम्हालाच कळालं नाही. बघता बघता वर्ष संपत आलं होतं. एके दिवशी माझी लग्न झालेली मोठी बहीण प्रार्थना घरी आली होती आणि ती तिथेच 1-2 महिने राहणार होती, कारण तिचा नवरा 2 महिन्यासाठी कामानिमित्त बाहेर गेला होता. तिच्या नजरेपासून माझं आणि शिवचं नातं लपून राहिलं नाही. माझी बहीण मला खूप ओरडली. मला म्हणाली की यासाठी तू कॉलेजला जाते का?
तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी प्रार्थनाला खूप प्रेमाने समजावलं की मी शिववर खूप प्रेम करते आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही दोघं लग्न करणार आहोत. प्रार्थना मला म्हणाली की हे बघ, शिवला बघून मला असं वाटतंय की तो खूप श्रीमंत आहे. त्याच्या घरचे तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतील का? मी म्हणाले की हो. शिव मला म्हणाला आहे की तो त्याच्या परिवाराला सगळं समजून सांगणार आहे. प्रार्थना मला म्हणाली की ठीक आहे, पण काही चुकीचं करू नकोस. तुला माहित नाही आजकाल मुले फक्त फायदा करून घेत आहेत. त्यावेळेस मी प्रार्थनाला हो म्हणाली. पण मला माहित नाही, जेव्हा पण शिव माझ्यासोबत प्रेमाने वागत होता, माझ्यावर प्रेम करत होता, तेव्हा मी माझं सर्वस्व त्याला देत होते. आणि हा मनात विचार येत होता की भविष्यात तर माझा नवराच होणार आहे, त्यामुळे हे काही चुकीचं नाही. कॉलेज संपल्यानंतर शिवने त्याच्या बाबाचा बिझनेस जॉईन केला. मला अजून पुढे शिकायचं होतं, पण माझे आई वडील माझ्यासाठी मुलगा पाहू लागले. काही दिवसानंतर माझी तब्येत ठीक नव्हती. मला उलटी आल्यासारखं होत होतं. मला भीती वाटू लागली की मी कदाचित प्रेग्नेंट असेल का. त्यामुळे मी वेळ वाया न घालवता टेस्ट केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मी खूप वेळा शिवला फोन लावले, पण त्याचा फोनच लागत नसायचा. मी टेरेसवर जाऊन त्याला फोन लावत होते. एकदा फोन लागला तेव्हा मी त्याला म्हणाले की तुला भेटून मला तुला काहीतरी बोलायचं आहे. तर तो म्हणाला की आपण संध्याकाळी भेटू. जेव्हा मी खोलीत आले तेव्हा मी खूप घाबरले, कारण माझ्या बहिणीच्या प्रार्थनाच्या हातात माझं प्रेग्नेन्सी किट होतं. मी गडबडीत ते किट लपवून ठेवायचं राहिले होते. माझ्या बहिणीने माझ्यावर हात उचलला आणि मला खूप काही बोलली. मी खूप मोठमोठ्याने रडू लागली. माझी बहीण प्रार्थना मला म्हणाली की मी आई बाबाला सोबत तुझ्याबद्दल आणि शिवबद्दल बोलू का. मी तिला नाही म्हणून सांगितलं, कारण संध्याकाळी मी आणि शिव भेटणार होतो आणि त्यानंतरच बोल असं मी तिला सांगितलं. मी खूप व्याकुळ होऊन संध्याकाळची वाट पाहत होते. संध्याकाळी जेव्हा शिव घरी आला तेव्हा मी त्याच्या घरी गेली तर तो घरी एकटाच होता. मी त्याला म्हणाले की आपण लवकरात लवकर आपल्या नात्याबद्दल आपल्या घरच्यांना सांगू. हे बोलल्यानंतर शिवच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. सॉरी साधना, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मी रात्रीच आईबाबांना तुझ्याबद्दल सांगितलं होतं, पण त्यांनी नकार दिला आहे. माझं लग्न माझ्या बाबांनी त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत ठरवलं आहे. लग्नाच्या बदल्यात त्यांचे बिझनेस पार्टनर माझ्या नावावर त्यांचा मॉल करणार आहेत. त्यामुळे मला माफ कर, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. शिवचं बोलणं ऐकून मी खूप रडायला लागले आणि मी त्याला म्हणाले की तू पैशासाठी मला विसरायला तयार आहेस. तुला लाज वाटत नाही. हे बघ साधना, मी आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. त्यामुळे हे चांगलं आहे की आपण दोघांनी एकमेकांना विसरून जावं. मी त्याला म्हणाली की जर तू तुझ्या आईबाबांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही तर माझ्यासोबत लग्न करणार आहे हे वचन का दिलं. का माझ्यासोबत तू शारीरिक संबंध ठेवले. आता मी काय करू. आता तर मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. मी माझ्या आई वडिलांना काय सांगू की लग्न न होताच मी प्रेग्नेंट राहिले आहे. मी प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर शिव मला म्हणाला की जे काही झालं ते आपल्या दोघांच्या सहमतीने झालं आहे. मी तुझ्यासोबत जबरदस्ती केली नाही. आता तू प्रेग्नेंट झाली आहे यामध्ये माझा दोष नाही, यामध्ये तुझा पण दोष आहे. आणि हो, एवढं मोठं काही नाही झालं. तू अबॉर्शन करू शकते आणि तू पण शांतीने राहा आणि मला पण शांतीने राहू दे. आणि अबॉर्शन करायला जेवढा पण खर्च होईल तेवढा खर्च मी द्यायला तयार आहे. मला शिवचा खूप राग आला. तो असं कसं आपल्या प्रेमाची निशाणी मारायला सांगत आहे. मी खूप वेळ एकटीच तिथे रडत बसले, परंतु त्या निर्दयी माणसाने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. मला चक्कर आल्यासारखं होत होतं, तरी पण स्वतःला सावरत मी घरी आले. बेडरूममध्ये बसून स्वतःशीच बोलू लागली होती की आता आईबाबांना काय सांगायचं. प्रार्थना ताईला काय सांगू. तिला कसं सांगू की शिवने लग्नाला नकार दिला आहे. मला काही सुचत नव्हतं. पण माझं हे सगळं बोलणं माझ्या आईने ऐकलं होतं. ती पण खूप रडू लागली. मला खूप मारू लागली. मला म्हणाली की काळं तोंड करून आली आहेस. कुठे जाऊन मेली असती तर बरी झाली असती. आईचा आवाज ऐकून बाबा पण आले. बाबांना आई म्हणाले की हे बघा, लग्नाच्या आधीच आपली मुलगी गरोदर राहिली आहे. बाबांनी मला पहिल्या वेळेसच हात उचलला. घरातली शांतता निघून गेली होती. सगळे टेन्शनमध्ये होते.
न खाता पिता सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी स्वतःलाच दोष देत होती. त्यामुळे सगळे झोपी गेल्यावर मी आत्महत्या करण्यासाठी इकडे आले होते. परंतु माझं नशीब एवढं कुठे चांगलं आहे की मला मरण पण येत नाही आणि तू मला भेटला. राहुल साधनाला म्हणाला की शिवने जे केलं ते चुकीचं केलं. मी त्याच्यासोबत बोलू का? राहुल, तो बोलल्यामुळे काय होणार आहे? त्याने त्याचा निर्णय घेतला आहे आणि जबरदस्तीने लग्न करून पण काहीच फायदा नाही. राहुल साधनाला म्हणाला की साधना, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि घरातल्यांना माहीत नसेल की तू घरात नाही. जर त्यांना माहीत झालं तर विनाकारण सगळीकडे तुझी बदनामी होईल. साधना राहुलला म्हणाली की राहुल, मगाशी जे घडलं ते प्रार्थना ताईला, दाजीला यातील काही सुद्धा सांगू नकोस. राहुल म्हणाला की डोंट वरी, मी कोणाला सुद्धा काही सांगणार नाही. राहुलने साधनाला तिच्या घरी सोडले आणि तो त्याच्या फ्लॅटवर निघून गेला. राहुल साधनाच्या बहिणीचा प्रार्थनाचा लहान दीर होता. सकाळच्या 7 वाजता साधनाची आई तिच्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली की लवकर तयार हो, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. हे पाप आपल्याला पाडायचं आहे. साधनाला काही तर बोलू वाटत होतं, परंतु ती बोलू शकली नाही. डॉक्टरांनी साधनाला तपासलं तर तिला 3 महिने होऊन गेले होते. त्यामुळे तिचं अबॉर्शन होणं अवघड होतं. आई आणि साधना गपचिप घरी निघून आले. आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता की आता माणसे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, कोणाकोणाला उत्तर द्यायचं काही समजत नव्हतं. त्या दोघी जड पावलांनी घरात आल्या तर समोर हॉलमध्ये त्यांना राहुल बसलेला दिसला. साधनाच्या आईने राहुलला विचारले की अरे राहुल बाळा, तू कधी आलास? राहुल म्हणाला की आंटी, मी मगाशीच आलो. म्हणलं की वहिनीला एकदा भेटावं. थोड्या वेळाने राहुल प्रार्थनाला म्हणाला की वहिनी, इथं थोड्या अंतरावर खूप छान गणपतीचे मंदिर आहे, तिथे आपण जायचं का? साधनाला पण सोबत घ्या. खरं तर प्रार्थनाचं आणि साधनाचं मन कुठे जाण्याचं नव्हतं, पण राहुलला नाही म्हणून त्याचं मन दुखवायचं नव्हतं. तिथे गेल्यावर राहुल प्रार्थनाला म्हणाला की वहिनी, वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू का? मला साधना खूप आवडते. मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे. प्रार्थना हे ऐकून हैराण झाली आणि म्हणाली की नाही राहुल, हे शक्य होणार नाही. का? काय झालं वहिनी? काही अडचण आहे का? प्रार्थनाने राहुलला सगळं काही सांगितलं. त्यानंतर राहुल प्रार्थनाला म्हणाला की वहिनी, मला हे सगळं माहीत आहे. त्यानंतर राहुलने रात्री काय घडलं हे सगळं प्रार्थनाला सांगितलं. हे बघा वहिनी, मला पहिल्यापासून साधना खूप आवडते, परंतु मी कोणाला या बाबतीत बोलू शकलो नाही. पण तिची जी आज अवस्था आहे ती मी पाहू शकत नाही. आणि हो, मी तिच्यासोबत तिच्या बाळाला सुद्धा स्वीकारायला तयार आहे. आणि तुम्ही या बाबतीत दादाला, आई वडिलांना सुद्धा काही सांगू नका. आणि शिवाय दादा कामानिमित्त बाहेर गेला आहे, त्याला तर सांगूच नका. त्यानंतर प्रार्थनाने राहुल जो काही म्हणाला ते सगळं साधनाला सांगितलं. साधना राहुलला म्हणाली की मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही, कारण मला कोणाची सहानुभूती नाही पाहिजे. राहुल तिला म्हणाला की सहानुभूती नाही, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण मी कधी तुला बोलू शकलो नाही. मी या बाळाला नाव देण्यासाठी तयार आहे. साधना आणि राहुलचं लग्न 8 दिवसानंतर ठरवण्यात आले, कारण 15 दिवसानंतर राहुलला कामासाठी दुसऱ्या देशात जावे लागणार होते. लग्नाच्या पहिल्या दिवशी साधना खूप नर्वस होती. राहुल साधनाला म्हणाला की तू इथे बेडवर झोप, मी सोफ्यावर जाऊन झोपतो. साधनाला राहुलकडे पाहून रडायला येत होतं. लग्नाच्या आधी कधी कधी राहुल साधनाच्या घरी येत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम तिला दिसत होतं, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. 15 दिवसानंतर राहुल साधनाला घेऊन दुसऱ्या देशात गेला. तिथे जाऊन साधनाने एका मुलाला जन्म दिला. ते दोघं खूप खुश होते. काही वर्षानंतर साधनाने एका मुलीला पण जन्म दिला. साधना आणि राहुल त्याच देशात शिफ्ट झाले होते. साधनाने कधीच वळून तिच्या भूतकाळाकडे पाहिलं नाही. तिचा मुलगा सेम शिवसारखा दिसत होता. बघता बघता साधनाचा मुलगा 16 वर्षाचा झाला आणि त्याचा बर्थडे साजरा करण्यासाठी राहुल आणि साधना इंडियामध्ये आले आणि साधना आणि तिचा मुलगा त्याच्या बर्थडेची शॉपिंग करण्यासाठी एका मॉलमध्ये गेले होते. तिथे जाऊन साधनाला वाटलं की कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. त्यानंतर तिचा मुलगा काही कामानिमित्त थोडासा साईडला गेला तर तो माणूस तिच्यासमोर येऊन उभा राहिला.
साधनाने त्याच्याकडे पाहिलं. त्यानंतर तिला आठवलं की हा तर शिव ठाकूर आहे. साधनाने त्याला ओळखलंच नाही, कारण का तो खूप विचित्र दिसत होता. त्याच्या वयापेक्षा तो खूप वयस्कर झालेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठा चष्मा लावलेला होता आणि खूप अशक्त पण दिसत होता. शिव तिला म्हणाला की तुला हे विचारायचं नाही का की मी कसा आहे? साधना म्हणाली की मला माझं तुझ्याशी काही घेणं देणं नाही, मला तुझ्याशी बोलायचं नाही. पण तो बोलू लागला. ठरल्याप्रमाणे आईबाबांनी माझं लग्न त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत लावून दिलं आणि त्या बदल्यात त्यांनी मला एक मॉल पण दिला होता. 6 महिन्यानंतर आमचं आयुष्य खूप चांगलं चालू होतं. त्यानंतर माझी बायको तिचं खरं रूप दाखवू लागली. ती कोणालाच न सांगता अचानक कुठेतरी निघून जात होती. मी तिला काही विचारलं तरी ती उत्तर देत नव्हती. नेहमी माझ्यासोबत उलट बोलत असायची. माझ्या आईबाबांना आणि माझ्या बहिणीला तर ते पायाखाली चप्पल समजत असायचे. एके दिवशी मी जेव्हा एका हॉटेलमध्ये काही कामानिमित्त गेलो होतो तर तिथे मला माझी बायको कोणासोबत तरी दिसली. ती जेव्हा हॉटेलच्या रूममधून बाहेर आली तेव्हा मी तिला जोरदार कानाखाली दिली. माझी बायको 1 नंबरची लफडेबाज होती. तिच्या आई वडिलांनी जाणून बुजून माझ्यासोबत लग्न केलं होतं. तिला कानाखाली मारली म्हणून तिला खूप राग आला. तिने आमच्या पूर्ण परिवाराला आम्ही हुंडा मागितला म्हणून जेलमध्ये टाकलं. आमची सगळी इज्जत निघून गेली. माझ्या बहिणीसोबत कोणच लग्न करायला तयार नव्हतं. तिने पण विष खाऊन आत्महत्या केली. तरुण मुलगी गेली हा धक्का आई सहन करू शकली नाही आणि ती पण गेली. या मॉलमध्ये मला नोकरी मिळाली आहे आणि ही नोकरी करून मी माझं आणि बाबाचं पोट भरत आहे. इथेच आसपास एक भाड्याची खोली करून राहत आहे. शिवची दुःखाची कहाणी ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले, परंतु एका सेकंदात तो तिच्यासोबत कसा वागला हे तिला आठवलं. ती त्याला म्हणाली की जो माणूस जसे कर्म करतो तसं त्याला फळ मिळतं. माझ्या आयुष्यात जर राहुल आला नसता तर मी पण आज जिवंत राहिली नसते. माझ्या आयुष्यात देवता समान माझा नवरा आला आहे. तू माझ्यापासून माझ्या परिवारापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. आमच्या आसपास पण फिरकू नकोस. असं म्हणून त्या मॉलच्या बाहेर साधना आली आणि तिच्या मुलाला घेऊन घरी आली. घरी आल्यावर त्यांनी मुलाचा खूप छान बर्थडे सेलिब्रेट केला. राहुलला तहान लागली होती म्हणून तो किचनमध्ये गेला. त्याच्या पाठोपाठ साधना पण गेली आणि तिने प्रेमाने राहुलला मिठीत घेतलं आणि म्हणाली, थँक्यू, तुझ्यामुळे मला एवढा चांगला परिवार मिळाला आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.